नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील भागापासून आत्मबोध या नावानं एक नवीन मालिका सुरू केली आहे. पहिल्या भागामध्ये आपण समजून घेतलं की शंकराचार्यांनी वेदांत जो काही सांगितला की तो किती महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक मानवाने समजून घेणं किती गरजेचं आहे. तर पहिला भाग आपण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की किती महत्त्वाचा विषय आहे. तर जो काही वेदांत आहे तो म्हणे 3 माध्यमातून व्यक्त झाला. उपनिषदांच्या माध्यमातून शंकराचार्यांनी सांगितलेल्या, ब्रह्मसूत्रातून आणि भगवद्गीतेतून. म्हणे ह्या 3 माध्यमातून तो वेदांत हा व्यक्त झाला. लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, लोकांच्यापर्यंत तो कळायला पाहिजे, लोकांना त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे की वेदांत नक्की काय म्हणतो आहे. तर आपल्याला आता विषय त्याच्यातला थोडा समजून घ्यायचा आहे. मला जेवढा समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे तेवढा सोपा करून सांगायचा प्रयत्न करतो आहे. मी असं कदापि म्हणणार नाही की माझा खूप गाढा अभ्यास आहे. पहिली गोष्ट, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये सांगितलं की स्वामी सर्वप्रियानंदजी यांच्या चॅनलला मी ज्यावेळेला कनेक्ट झालो आणि त्यांच्याकडून उपनिषद आणि वेदांत हे सगळे विषय गेल्या वर्षभरापासून समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तितकं अफाट तत्त्वज्ञान आहे. आणि ते ऐकायला लागल्यानंतर असं वाटायला लागलं की इतके जन्म मी काय करत होतो. म्हणजे असाच प्रश्न पडतो की हा सगळ्यात मूळ जो प्रश्न आहे, मी कोण आहे, म्हणजे आपण कोण आहोत हे कळायला इतके वर्ष का लागले किंवा इतके जन्म का लागले, असा प्रश्न पडतो तो विषय समजायला लागल्यानंतर. तर उपनिषदांमध्ये शंकराचार्यांनी जो काही वेदांत सोपा करून सांगितलेला आहे त्याच्यात बरेच पैलू आहेत. आपण मागील भागामध्ये ऐकलं की आपलं खरं अस्तित्व हे ब्रह्मस्वरूप असून, चैतन्य स्वरूप असून, आपण ज्या देहमाध्यमातून जे जग अनुभवतो आहे हे काही कारणपरत्वे आपण गतजन्मात जे काही ऋणानुबंध निर्माण केले, जे काही कर्म केली ती पूर्ण करण्याकरता, त्याच्यातून मुक्त होण्याकरता या देहमाध्यमाची गरज होती, म्हणून आपला जन्म झालेला आहे. म्हणजे आपल्या चैतन्य शक्तीनं हा देह आणलेला आहे. म्हणजे आपण स्वतः मूळ चैतन्य शक्तीच आहोत. कर्मातून मुक्त होण्याकरता आपल्याला हा देह मिळालेला आहे. जे कर्म आपण अज्ञानाने निर्माण केलं. मग आता त्याचा थोडासा पुढला भाग समजून घेऊया की वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप आणि कॉन्शियसनेस असे 4 भाग सांगितले उपनिषदांमध्ये. तर वेकिंग म्हणजे काय, तर आपण आता जागृत अवस्थेत आहोत. म्हणजे आपल्याला आपलं भान आहे म्हणतो आपण थोडक्यात, की आता मी जागा आहे, मला कळतं आहे मी कुठं बसलो आहे, माझं नाव काय आहे, माझा पत्ता काय आहे, माझं शिक्षण, माझी नोकरी, व्यवसाय, सगळ्या आपल्या गोष्टी आपल्याला आता आठवतात. म्हणजे आपलं जागृत अवस्था आहे. रात्री आपण झोपतो. झोपल्यावर काय होतं, आपल्याला स्वप्न पडतात. तिथं आपली बुद्धी, आपली कल्पना, म्हणजे आपलं माइंड एका वेगळ्या जगाची निर्मिती करतं, ज्याला आपण स्वप्न म्हणतो. त्या स्वप्नामध्ये आपण असतो. वास्तविक आपण झोपलेलो आहोत. शांतपणे आपण समजून घेऊया, आपण इथं झोपलेलो आहोत, आपण बिछाण्यावर आडवे झोपलेलो आहोत. स्वप्नामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीमध्ये आपण आहोत. काहीतरी पळापळी चालली आहे, कुठेतरी आपण गावाला निघालो आहे, असंख्य गोष्टी आपण तिथं अनुभवत असतो. तिथं देह कुठला आहे आपण ह्याचा कधीच विचार करत नाही. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला स्वप्न पडतं त्यावेळेला ज्या जगाची निर्मिती आपल्या माध्यमातून केली जाते ती कोण करतं, आपलीच बुद्धी करते. आपली बुद्धी कोण चालवतं आहे, आपणच चालवतो आहे. म्हणजे आपलंच वैश्विक चैतन्य या बुद्धिमाध्यमाला प्रेरित करतं आहे किंवा त्याला एनर्जी देतं आहे. म्हणजे थोडक्यात आपणच एका अशा जगाची निर्मिती करतो की त्या जगामध्ये आपण असतो. आणि मग डीप स्लीप आहे. आता डीप स्लीप म्हणजे काय, तर काहीच नाही आहे. म्हणजे आपलं अस्तित्वही नाही आहे. म्हणजे आपल्याला त्यावेळेला काहीच लक्षात राहत नाही. म्हणजे स्वप्नही नाही आहे, जागृत अवस्थाही नाही आहे, पण आपण तिथं असतो.
म्हणजे आपण पुन्हा जागे झालो ह्याचा अर्थ डीप स्लीप म्हणजे गाढ झोपेतसुद्धा आपण असतो, आपण होतो. म्हणजे आपण कोण आहोत? आपण अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस आहोत. आपण आपली गाढ झोपही बघत होतो, आपण आपल्याला पडलेलं स्वप्नही बघत होतो, आपण त्या स्वप्नातही होतो. भले हा देह इथं आडवा पडला आहे, परंतु स्वप्नातल्या जगात आपण वावरत होतो, पळापळी करत होतो, काही ना काहीतरी गोष्टी घडत होत्या आणि जागा झाल्यावर पुन्हा हे जग अनुभवतो आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपण अनुभवतो आहे, आपल्याला कळत आहेत त्या, हे आपण नाकारू शकत नाही. मग त्या कुणाला कळत आहेत? तोच कॉन्शियसनेस आहे. इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं आहे, ज्याला मर्यादाच नाही आहे, अमर्यादित अशी वैश्विक शक्ती, असं वैश्विक चैतन्य, तोच तू आहेस असं वेदांत सांगतं. किती समजून घेण्यासारखं आहे आणि किती त्याच्यात बारकावे आहेत की आपण जागृत अवस्था आहे, आपल्याला सगळं भान आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. त्याच्याकरता थोड्याशा गोष्टी बारीक समजून घेऊया की आपल्याला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, आपल्याला थोडं ऐकून माहिती असतं की सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या सगळ्या मेमरीज असतात. आपण जे आता बघतो आहे ते आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं, ज्या डोळ्याने आपण जे काय आता बघत असतो, अनुभवत असतो, ह्याचं कंटिन्यूस रेकॉर्डिंग चालू असतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. हे अनेक जन्माचं आहेच म्हणे सबकॉन्शियस माइंडमध्ये. त्या सगळ्याचं मिश्रण आत्ता बघत असलेल्या, आत्ता जगत असलेल्या आणि ह्याच्या अगोदरच्या जन्माचं, ह्या सगळ्याचे जे काही मिश्रण आहे ते कुठेतरी आपल्या स्वप्नामध्ये, ड्रीमिंग स्टेजमध्ये आपण ते रिफ्लेक्ट होत असतं, आपल्याला ते कळत असतं की काहीतरी आपण बघतो आहे, असं कुठेतरी जे जगाची निर्मिती करतं, त्या जगात आपण फिरत असतो. म्हणजे कॉन्शियसनेस एखाद्या जगाची निर्मिती करू शकतो. आता आपल्याला एक कन्फ्युजन होतं की नाही, आपणच आपल्या ह्या जगाची कशी काय निर्मिती केली. आपण मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की तूच ह्या जगाचा निर्माता आहेस. अरे मी कसं काय जे निर्माता असेल? जगाचा निर्माता मी, तो परमेश्वर आहे, तो परमेश्वरच तू आहेस. आपल्याला आणखीन कन्फ्युजन व्हायला होतं, अरे मी कसला परमेश्वर, मला माझा प्रपंच नीटनेटका करता येत नाही, किती समस्या आहेत प्रपंचामध्ये. पण हे अंतिम सत्य आहे म्हणतो वेदांत. तुला समजत नाही आहे हे अज्ञान आहे, कारण तू आणि मी हा भिन्न नाही आहे. सद्गुरू नेहमी म्हणतात तुझं आणि माझं जे भिन्नत्व आहे ते ज्या क्षणी दूर होईल त्या क्षणी तुला मुक्तावस्था प्राप्त होईल आणि तू आणि मी एकच आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात की नाही, कारण त्यांना ती अवस्था प्राप्त झालेली आहे. आपण पामर म्हणजे आपण अडाणी आहोत, आपल्याला काही माहिती नाही आहे, म्हणून आपण हे प्रपंच चालू आहे, जीवनात अस्वस्थता आहे, दुःख आहे, हे आहे ते, आपण किती काय 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 रंजले गांजले म्हणतो आपण. पण त्यांना ते रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, म्हणजे ते सद्गुरू कुठल्या अवस्थेला असतात, म्हणजे त्यांना ती अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे ती अवस्था आहे. वेदांत सांगतो तुझ्यामध्ये पण आहे, फक्त तुला ती कळलेली नाही आहे, म्हणून तुझ्या प्रपंच तुझ्या वाट्याला येतो आहे आणि तू पुन्हा कर्म करतोस आणि त्याच्यात अडकतोयस. मग कर्म करण्याकरता जो प्रपंच अडकणं, ह्या सगळ्या गोष्टी मायेच्या रूपात येतात. मग त्या मायेच्या सिद्धांताप्रमाणे, मायेच्या नियमाप्रमाणे तुला कर्म जसं करतोस तर कर्माचा सिद्धांत लागू होतो, त्याप्रमाणे पुन्हा जन्म आहे, हे सगळं चालू असणार आहे. परंतु तुला जर का खरं तुझं अस्तित्व समजायचं असेल, समजून घेण्याचं असेल तर नक्की शक्य आहे. त्याच्यामध्येच स्वप्न ही अवस्था एक आहे असं म्हटलं आहे. स्वप्नात एका जगाची निर्मिती आपण करतो, काहीतरी गोष्टी घडत असतात, आपल्याला त्या खऱ्या वाटतात. जरी आपल्याला स्वप्नामध्ये कोणीतरी येऊन सांगितलं की अरे हे स्वप्न आहे, तू खरं म्हणजे झोपलेला आहेस, उठ म्हटलं तरी आपण त्यावेळेला ऐकणार नाही. आपण म्हणू हे गप काहीतरी काय सांगतोस, बघ तिथं सगळे पळायला लागलेत, मी पण पळणार आहे. आपण स्वप्नात कुठल्या तरी अशा गोष्टीत आपण कुठेतरी इन्व्हॉल्व झालेलो असतो. तिथं देह कुठनं आला, घटना घडत आहेत, आपण बघतोय, अनुभवतोय तिथं स्वप्नामध्ये. किती समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे कॉन्शियसनेसच्या माध्यमातून एका जगाची निर्मिती झाली. मग स्वप्नातल्या जगाची निर्मिती जर का तुझ्या कॉन्शियसनेसनी जर का झाली, तुझ्या वैश्विक चैतन्याने, तुझ्या आत्मिक अवस्थेने जर का झाली, तर ह्या जगाची का होऊ नये. आता जे काही जग तू अनुभवतोयस किंवा जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे किंवा जे ते बघतोयस, ज्या जगात तू राहतोयस, हे तुझ्याच वैश्विक शक्तीमध्ये निर्माण झालेलं आहे. जसं स्वप्नात काल रात्री बघितलेल्या स्वप्नामध्ये जे जग तू बघितलंस, अनुभवलंस, त्यात तू आहेस असं तुला जो भास होत होता, तसा ह्याही जगामध्ये तू आहेस किंवा हा भास आहे असं का नाही तुला वाटत आहे. किती समजून घेण्यासारखं आहे. त्यासाठी एक गोष्ट सांगतात. एक म्हणे राजा होता, खूप वैभवशाली, खूप मोठा त्याचा राजवाडा होता, भरपूर धनदौलत.
खूप अगदी तशी प्रसिद्धी होती. खूप छान सगळं त्याचं चाललं होतं. राज्य सगळं व्यवस्थित चाललं होतं. तो एक दिवशी नेहमीप्रमाणे झोपला आणि त्याला स्वप्न पडलं की एका पलीकडील राजाने त्याच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्याचे सैनिक त्याच्या राज्यात घुसले आणि सगळं ह्याचं वैभव सगळं काढून घेतलं. अक्षरशः त्याला त्याच्या राज्यातून हाकलून दिलं आणि तो कुठंतरी एका ठिकाणी भीक मागत बसला होता आणि खूप भूक लागलेली आणि काहीतरी भीक द्या भीक असं तो मागतोय आणि तेवढ्याच समोरच्या काहीतरी घेऊन आला आणि त्याला ढकलून दिलं आणि तो एकदम जागा झाला बघतो तो पुन्हा आपला राजवाड्यात असतो. अरेच्या मला स्वप्न पडलं होतं होय. परंतु तो भयंकर बेचैन होतो तो राजा की मला हे असं स्वप्न का पडलं. मी तर एवढा मोठा राजा आहे, माझ्याकडे एवढं वैभव आहे. मग तो भयंकर अस्वस्थ होतो आणि राजवाड्यात येतो आणि आपल्या सगळ्या पुरोहितांना जे कोणी पंडित आहेत ज्यांना सगळ्या ह्या काही गोष्टीचं ज्ञान आहे त्या सगळ्यांना बोलवतो आणि विचारतो की हे मला स्वप्न पडलं त्याचा अर्थ काय. तो म्हणतो मला आता हे कन्फ्युजन झालेलं आहे की स्वप्न पडलं होतं, स्वप्नात जे बघितलं की त्याने आक्रमण केलं आणि सगळं बेचिराग झालं आणि मी त्या देशातून मला बाहेर काढलं गेलं आणि मी कुठेतरी भीक मागतोय. ते खरं आहे का आता मी राजा आहे तुमच्यासमोर बसलो आहे हे खरं आहे. सगळे एकदम चपापतात. हा असला कसला प्रश्न आहे. स्वप्न पडलं होतं ना, ठीक आहे ना, पण तू राजा आहेस हे खरं आहे. नाही म्हणतो. कशावरून. स्वप्नात मला ते सगळं खरंच वाटत होतं की त्यांनी आक्रमण केलं आहे, मला राजवाड्यातून बाहेर काढलं आहे, मला देश सोडून जावं लागलं. मग तर ह्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं. सगळे घाबरतात. अरे आता ह्याला मला समाधानकारक उत्तर द्या म्हणतो तो. मग तेवढ्यात म्हणे अष्टावक्र येतात. मग हे खूप मोठे विद्वान आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला बहुतेक याचं उत्तर मिळेल. मग ते येतात समोर, त्यांना विचारतात, ते सगळं सांगतात की मला असं स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात मी असं बघितलं आणि ज्यावेळेला जागा झालो त्यावेळेला मी पुन्हा राजा आहे असं मला कळलं. परंतु हे खरं आहे का ते स्वप्न खरं आहे. अष्टावक्र सांगतात हे दोन्ही खोटं आहे. तू एकटाच खरा आहेस. आली आता पंचायत. म्हणजे काय हो. ते म्हणतात तू स्वप्न जे बघत होतास ते तू बघत होतास आणि आता तू राजा आहेस असं तुला वाटतंय किंवा कळतंय किंवा तू आहेस हे मान्य करतोस हे तूच बघतोयस. आता तू जो राजा आहेस ते तू बघतोयस आणि स्वप्नामध्ये तू भिकारी होतास हे तूच बघितलंस. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तूच अनुभवल्यास. म्हणजे तू हा एकटा खरा आहेस, बाकी सगळं खोटं आहे म्हणाले. त्याने डोकं धरलं. अरे बापरे, हे काय मोठं तत्त्वज्ञान आहे की जे मला माहिती नाही आहे. मग त्यांचे पाय धरले आणि मग त्याने अष्टावक्र गीता त्यांना सांगितली. तो सगळा हा वेदांत सगळा हाच विषय आहे की तू स्वतः कोण आहेस हे तू समजून घे. पहिले खुद को जानो बाद में खुदा नजर आएगा. आपल्याला ऐकून माहिती असतं. तू पहिल्यांदाच म्हणे परमेश्वराच्या शोधात निघालास तर तुला परमेश्वर सापडणार नाही, पण स्वतःचा शोध घ्यायला लागलास तर मात्र नक्की परमेश्वर सापडेल. सगळे साधू सत्पुरुष सद्गुरू सांगतात. आपल्याला एकदम कळत नाही. अरे असं कसं काय. तू म्हणता तुझ्याच अंतर्यामी, तुझ्याच अंतःकरण, तुझं सूक्ष्म स्वरूप जे खरं स्वरूप जे आहे ते अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, म्हणजे ती वैश्विक चैतन्य आहे, तेच ब्रह्म आहे. त्यालाच अहम ब्रह्मास्मी म्हटलेलं आहे. फक्त ते न कळाल्यामुळे किंवा त्याचा विचार न केला गेल्यामुळे तुला प्रपंच करावा लागतो आहे आणि हे सगळं जग खरं मानावं लागतं आहे. आणि त्या खऱ्या मानलेल्या जगामध्ये तू काहीतरी कर्म करतो आहेस. मग हेवे दावे आले, भांडणं आली, विश्वास अविश्वास असंख्य गोष्टी आल्या. मग त्याच्यामध्ये मग त्याच्यात अडकत जातो मनुष्य. मग कालच एकट्यानं मी एक गोष्ट सांगत होतो अशीच ऐकलेली. एक स्वामी होते, त्यांचा शिष्य आला आणि त्यांना विचारू लागला की स्वामीजी प्रपंच म्हणजे काय हो. ते म्हणाले तेवढं सोडून काहीही विचार. हो तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नाही, तो प्रश्न विचारू नको, बाकी काही विचार. हा काय ऐकायला तयार नाही. सारखं प्रपंच म्हणजे काय सांगा. ते म्हणणार तेवढं सोडून बोल, दुसरं काही विचार, तेवढं विचारू नको. तर काय करायचं. हा फारच मागायला लागला. मग ते स्वामीजी म्हणाले एक काम कर, मला प्यायला पाणी घेऊन ये. तो जो प्यायला पाणी आणायला म्हणून जातो
त्या काळी काय असं घरं किंवा घरात पाणी भरून ठेवलं असं नसायचं. तर विहिरीवर जावं लागायचं पाणी प्यायला, पाणी आणायला. तो विहिरीवर गेला तर म्हणे तिथे एक तरुणी उभी होती आणि ती पाणी काढत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. पाणी द्यायला सांगितलं आणि तिनं पाणी दिलं आणि त्याच्याकडे बघत झाली. म्हणजे त्याची एकमेकांची नजरानजर झाली. ती म्हणाली माझं घर इथंच आहे, तुम्ही या माझ्याकडे घरी. तो गेला तिच्या मागं. मग त्याच्या घरात गेल्यानंतर तिचे आईवडील होते आणि ह्याचं रूप बघून तेही भारावले. म्हणाले, अहो माझी मुलगी तिचं आता लग्न करायचं आहे, तर तुम्ही लग्न कराल का हिच्याशी. तो तिच्याकडे बघून एकदम मोहित झाला आणि हो म्हणाला. लग्न झालं त्याचं. मग काय संसार सुरू झाला. मग वर्षांनी 2 वर्षांनी मुलं झाली. असं करत करत त्याचा प्रपंच वाढायला लागला. मग एक दिवशी म्हणे प्रचंड वादळ आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली आणि पूर आला आणि गावामध्ये पाणी शिरलं. ते त्याच्या घरात शिरलं. तो जिथं उभा होता तिथपर्यंत पाणी आलं आणि त्याला कळलं की आता आपण बुडून मरणार. असं बघता 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 पाणी चढत आलं, डोक्यावर आलं आणि एकदम सगळं बंद झालं. आणि तो अशा ठिकाणी आला की जिथं त्याचे स्वामीजी उभे होते. ते म्हणाले, अरे तू पाणी आणायला गेला होतास, आणलंस का पाणी. मी केव्हापासून वाट बघतोय, कुठं गेला होतास. तू एकदम डोळे मोठे करून स्वामीजींच्याकडे बघायला लागतो. अहो काय हो, मी पाणी आणायला म्हणून गेलो आणि हे सगळं काय माझ्या मागं लागलं. तर म्हणे प्रपंच, तू प्रश्न विचारत होतास ना, तो काय आहे कळलं का. एक गंमत म्हणून की कसं असतं की तो प्रत्यक्षात म्हटलं तर खूप चांगला आहे म्हणून म्हणा प्रपंच नीटनेटका करावा म्हटलं आहे. प्रपंच करावा पण तो समजून घेऊन करावा. त्याच्यात जर का अडकलो तर ती माया आहे, ते अडकवते अनेक जन्म आपल्याला त्याच्यातच फिरत राहावं लागतं. म्हणून म्हणजे प्रपंच नीटनेटका केला की म्हणजे परमार्थ साध्य होतो. सद्गुरूंनी सांगितलं आहे तो कर्तव्य म्हणून करायचा. आपल्याला प्रपंच करावा म्हणजे आपल्या वाट्याला प्रपंच आला आहे तर त्याच्यातून सोडवणूक करून घ्यायची आहे, पुन्हा त्याच्यात अडकायचं नाही आहे. तर तो सुखाचा होतो. आणि साक्षी भावनेनं आपण जर का प्रपंच करायला लागलो तर प्रपंच समस्या म्हणून काही नाही आहेत असं लक्षात येईल म्हटलं आहे. ज्या समस्या असतात त्या आपल्या माइंड लेवलला असतात. आपण तशा पद्धतीने विचार करतो किंवा आपण असं ठरवून ठेवलं असतं की तो मला जर का असं म्हणाला तर मला राग येणार आहे. हे अशी जडणघडण आपल्या मनाची, विचाराची, बुद्धीची आपण करून ठेवलेली असते की ह्या अमुक गोष्टी घडल्या की आपण भयंकर दुःखी व्हायचं, अमुक गोष्टी घडल्या की एकदम आपण सुखावायचं, आपल्याला खूप आनंद झाला आहे. ह्या सगळ्या सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माइंड लेवललाच चालू असतात. विचाराच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातूनच चालू असतात. प्रत्यक्षात आपलं खरं स्वरूप काय आहे तर फक्त साक्षी आहे. आपण फक्त हे बघतोय, आपण जीवन हे फक्त बघतोय. म्हणून आपण मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. आपण तेव्हाही तसेच होतो, आजही तसेच आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत तसेच असणार आहोत. फक्त आपला देह बदलतोय. आपण लहान होतो, तरुण झालो, मग नंतर वृद्धापकाळ. म्हणजे आपण ह्या सगळ्या बाल्य, तारुण्य आणि वृद्ध ह्या 3 अवस्था प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये असतात. त्या आता अवस्थेपरत्वे हे कर्मधारण होत असतं, त्याप्रमाणे जीवन व्यतीत होत असतं. परंतु ते जीवन म्हणजे नक्की काय आणि आपण खरे कोण आहोत हे कळस्तोपर्यंत पण हे सगळं पुन्हा पुन्हा वाटायला येणार आहे. म्हणून शंकराचार्यांनी उपनिषद सांगून ह्या सगळ्यातून मानवजातीला सोडवण्याकरता किंबहुना ज्ञान करून देण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि वेदांतांनी सगळ्या ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. खूप सुंदर आहे समजून घ्यायला आणि तसं अवघड आहे कारण आपले प्रपंचातले विषय प्रचंड असतात. प्रपंचामध्ये नानाविध विषय आपल्या बुद्धिमाध्यमामध्ये त्याचा एवढा गुंता झालेला असतो की जसा आपला मोबाईल आपण भरपूर ॲप्स एका वेळेला ओपन केला की तो एकदम हँग होतो, स्ट्रक होतो. मग कुणाकडे नेलं की तो मेकॅनिक सांगतो की अहो सगळे ओव्हरलोडिंग झालेलं आहे, ते सगळे ॲप्स कमी करा, त्याचं मेमरी कमी करा. म्हणजे उगीच आपण व्हॉट्सॲपला आलेले असंख्य फोटो सगळे व्हायरल झालेले ते सगळे आपण त्याचं चोकअप होतं, ओव्हरलोडिंग होतं, त्याला स्ट्रक होणं म्हणतो आपण. मग ते सगळं आपण डिलीट केल्यानंतर परत व्यवस्थित चालायला लागतो मोबाईल. एक्झॅक्टली तसंच आपलं बुद्धी आहे. असंख्य विषय आपण बुद्धिमाध्यमामध्ये घेऊन बसलेलो असतो. ते जेवढे कमी होतील तेवढं आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्याला कळायला एकदम सोपं जाईल. हे आपल्याला आता पटतं की नाही की गोंगाट झालेला असतो असंख्य विषयाचा. मग आपण मेडिटेशन आणि ध्यान म्हणजे काय तर मेडिटेशनमध्ये आपण सगळ्या विषयातून बाजूला यायचं.
आणि हे आपण करू शकतो, किंबहुना आपल्याला त्या अनुभवात असतं. त्यालाच डीप स्लीप म्हटलेलं आहे. डीप स्लीपमध्ये काय होतं, ते नैसर्गिकरित्या आपल्याला अशी काही गाढ झोप लागते की आपण सगळंच विसरून जातो. डीप स्लीपमध्ये गेलेला मनुष्य त्याच्या जीवनात काल घडलेला कुठलाही प्रसंग तो विसरून जातो. म्हणजे एखाद्याच्या जीवनात प्रचंड काहीतरी नको असलेल्या निगेटिव्ह काही गोष्टी घडलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचं घरात दुःखद निधन झालेलं आहे, अतिशय जवळचा, की भयंकर वाईट गोष्ट घडलेली आहे, परंतु सगळे गाढ झोपेमध्ये सगळंच विसरून जातात. मग त्यावेळेला त्यांचं जे अस्तित्व आहे ते खरं आहे. म्हणजे त्यांना बाळ जन्मलेली आई शेजारी असती आणि ती जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत बाळ आहे आणि बाळाबद्दलचा अवेअरनेस भयंकर असतो. ज्यावेळेला ती गाढ झोपती त्यावेळेला बाळ हिथं असलेलंही विसरून जाते. त्यालाच सुषुप्ती म्हटलेलं आहे. गाढ झोप, सगळंच विसरून जातो मनुष्य. म्हणजे ती एक अवस्था मानवाला न मागता परमेश्वराने दिलेली आहे की तू हे समजून घे की ह्याच्यात खरं काय आणि खोटं काय आणि तुला नक्की साध्य काय करायचं आहे. तुला स्वतःचं अस्तित्व समजून घ्यायचं हे एकच साध्य आहे. म्हणून त्याला ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या म्हटलेलं आहे. आता या मिथ्या जगामध्ये असंख्य गोष्टी घडणार आहेत, परंतु ह्या जगाची निर्मिती झालेली आहे तुझ्या कॉन्शियसनेसमधूनच. तुझी जी काही वैश्विक शक्ती की ज्याच्यामुळे तुला अस्तित्व आहे किंवा तूच वैश्विक शक्ती आहेस, त्या वैश्विक शक्तीतून या जगाची निर्मिती झालेली आहे. मग वैश्विक शक्ती खरी का हे जग खरं? आपण म्हणतोय जगच खरं, कारण मला दिसतंय, मी रोज अनुभवतो, मी रोज सकाळी गाडीवरनं जातो कामावर, पैसे कमवतो, सिनेमाला जातो, वस्तू घेतो, डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करतो, झोमॅटोवरून काय काय मागवतो. मग हे सगळं आहे, परंतु ते कायम नाही आहे हे आपण मान्य करतो की नाही? कारण हे बदलणारं आहे. हा देह बदलतो आहे, गोष्टी बदलत आहेत, जग बदलतं आहे. आपण लहानपणी म्हणतो, आता मी पुण्यात आहे, मी म्हणतो पुणं किती बदललं. मी लहानपणी यायचो, सायकलवरनं फिरायचो, त्यावेळेचं किती पुणं वेगळं होतं, आत्ताचं किती बदललं आहे. मग हे सगळं बदलणारच आहे. मी तसाच आहे. म्हणजे आपलं जे खरं वैश्विक चैतन्य जो स्वतः मी म्हणून असतो, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, तो तसाच आहे. त्याच्यात काहीच बदल होत नाही. तो हे सगळं अनुभवतो आहे साक्षी नजरेनं, साक्षी भावनेनं. तर त्याला चिकटून राहा म्हटलं आहे. बदलणाऱ्या देहाला चिकटून राहायचं नाही. बदलणाऱ्या देहाला चिकटून राहिलं तर देह आलं की हा प्रपंच आला, प्रपंच आलं की प्रपंचातल्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी आल्या वाट्याला. मग जीवन हे असं आहे, नको आहे. जीवनामध्ये नुसती अशांतता आहे, किती त्रास आहे, किती भोग आहे, सगळं नको असलेल्या सगळ्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात आणि तेच पण कारण जुना कुठलं तरी काही होऊन गेलेली घटना आठवती. एखाद्या गोष्टीकडे बघितली की ती त्याच्या संदर्भातली जुनी गोष्ट आठवती. पुन्हा आपण राग करून घेतो, पुन्हा त्रास करून घेतो. हे सगळं कशा करता? वेदांत सांगतं हे तुझं सगळं अज्ञान आहे. तू तुझं खरं स्वरूप जे काही आहे त्या स्वरूपाला तू जर का कनेक्टेड राहिलास तर जे काय घडतं आहे ते तू फक्त बघतोयस आणि बघणारच आहेस. म्हणजे जन्म बघितलास तसा मृत्यूही बघणार आहेस. म्हणून मृत्यू म्हणून काही नाही आहे हे लक्षात ठेव म्हणतात ते. आपण म्हणू मृत्यू म्हणून काही नाही, कसं काय? मृत्यू म्हणजे काय, मनुष्य गेला, तो नाही उद्यापासून. ते म्हणतात तुला असं वाटतंय, तुझं खरं स्वरूप काय आहे हे तुला कळलेलं नाही आहे आणि जो गेला आहे त्यालाही कळलेलं नाही आहे. आपल्या सगळ्यांचं खरं स्वरूप इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस आहे असं वेदांत सांगतं, असे उपनिषदं सांगतात. समजायला जरा अवघड पडतं, परंतु ते म्हणतात तू चिंतन मनन आणि नित्याध्यास हे जर का करत राहिलास तर कायमस्वरूपी त्या विषयाला तू कनेक्टेड राहशील आणि मग जीवन अतिशय व्यवस्थित शांतपणे जगता येईल. जे काही घडतं आहे ते ठीक आहे, सगळं मान्य करायचं. जे काय कर्म आहे, जे काय वाटायला आलं ठीक आहे, ते माझंच आहे, माझं आहे म्हणून वाटायला आलेलं आहे. मी अज्ञानाने काहीतरी कर्म केलं आहे, ते आलेलं वाटायला ठीक आहे, ते बघायचं, जायचं पुढं. कारण हे बदलणारं विश्व आहे, सगळं पुढंच जाणार आहे, तिथंच काही थांबलेलं नाही, थांबत काहीच नाही. म्हणजे रोज आपण क्षणाक्षणाने सेकंदाने आपण मृत्यूच्या दिशेने चाललो आहे. जन्माला आलेला मनुष्य प्रत्येक सेकंदाला मृत्यूच्या दिशेनेच जात असतो. म्हणजे तो पुढंच चाललेला आहे, म्हणजे संपत चाललेला आहे. मग संपणाऱ्या ह्या जगाकडे तू कायमस्वरूपी कशी अपेक्षा करतोस? एखादी गोष्ट मला कायमस्वरूपात पाहिजे, कायमस्वरूपी तर काहीच नाही आहे. आपल्याला रगड आपल्या आईवडील, आपल्या आजोबा पणजोबा जी खूप आपल्याला आवडवते ते आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे असं आपण म्हणत असतो, पण ते कुठं असतात? ते राहत नाहीत. आपणही असणार नाही आहोत. सगळं हे जाणारच आहे. सगळं हळूहळू जे जन्माला येते ते हळूहळू मृत्यूच्या दिशेनेच चाललेलं आहे. मग इथं जो जन्माला आलेला आहे त्याला काही गोष्टी साध्य करायच्या आहेत.
त्याच्यापैकी मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि या मनुष्य जन्मामध्येच तो स्वतः कोण आहे म्हणजे वैश्विक चैतन्य हे समजून घेण्याचं माध्यम आपल्या ठिकाणी आहे. मग ते काय आहे हे मात्र आपण पहिल्या भागात आपण समजून घेतलं की विटनेस कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे, की ज्याला आपण जीवात्मा म्हटलेला आहे. आपण सर्वजण माझा हा म्हणजे मानवी जीवन ईश्वरमय व्हावे हा चॅनल पहिल्यापासून बरेच जण आपण बघत आहात. जे कोणी नव्याने आता जोडले गेले असतील त्यांना माझी विनंती आहे की पहिल्यापासून सगळे एपिसोड बघायला लागा. म्हणजे मनुष्य जन्म म्हणजे काय इथपासून गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. तर सद्गुरूंची कृपा आहे, त्यांच्या प्रेरणेने मी सांगतो आहे. माझं काही नाही, मी एक अतिशय सर्वसामान्य मनुष्य आहे की जेणेकरून सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या प्रेरणेनं काय 4 गोष्टी समजून घेतो आहे, काय 4 गोष्टीचा अनुभव घेतो आहे, त्या सांगण्याचा सोप्या करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. 84 लक्ष योनीतून मनुष्य जन्मापर्यंत स्थित्यंतर हे परमेश्वरांनी करून दिलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वामध्ये जीव आहेत. ते जगतायत पण त्यांना जाणीव नाही आहे. मनुष्य जन्मामध्ये त्याला जाणीव आहे की आपण जगतो आहे, कारण मला कळतो आहे, समोरचा कोण आहे तो कळतो आहे, कारण आपल्याला बुद्धी मिळालेली आहे. म्हणजे तिची जाणीव आहे, तो जीवात्मा म्हणून आहे. तो जीवात्मा म्हणजेच त्या परमेश्वराचं आपल्या रिअल कॉन्शियसनेसचं रिफ्लेक्शन आहे म्हटलं आहे. मग तो आपण विषय थोडासा अवघड आहे, पण थोडं घेऊया आपण पुढल्या एपिसोडमध्ये. तो रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस कसं काम करतो आणि त्याच्या माध्यमातून त्याच्याकडे कसं जायचं आहे, तोच आहे सगळीकडे वैश्विक चैतन्यच आहे. वैश्विक चैतन्य सोडून दुसरं काहीही नाही आहे. जसं आपण एक उदाहरण सांगतात की फर्निचर आपण बघतो, तर फर्निचरचं बेस काय आहे, तर लाकूड आहे. सगळीकडे लाकूडच आहे, त्याच्याशिवाय फर्निचर होऊ शकत नाही. मग टेबल आहे, खुर्ची आहे, खूप वॉर्डरोब्स आहेत, खूप असंख्य गोष्टी आपण त्या लाकडाच्या बनवतो, पण त्याच्यात मूळ काय, लाकूड आहे. म्हणजे लाकडाशिवाय त्याला अस्तित्वच नाही आहे. तसं ब्रह्मशक्तीशिवाय, वैश्विक शक्तीशिवाय ह्या ब्रह्मांडात काहीच खरं नाही आहे. तेच त्याच्या मुळाशी आहे. म्हणून आपण समजून घेतलं की नाम, रूप आणि व्यवहार अशा माध्यमातून ते व्यक्त होत आहे. झाडं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, असंख्य गोष्टी आहेत, डोंगर आहेत, हे सगळे तारे आहेत, सप्तलोक आहेत, देवदेवता आहेत, असंख्य गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टीची निर्मिती त्या वैश्विक शक्तीतूनच झालेली आहे. म्हणजे वैश्विक शक्ती म्हणजेच तू म्हटलं आहे. आणि पुन्हा तिथंच आपल्याला समजून घ्यायला अवघड पडतं. परत शेवटी तू म्हणजे काय नक्की, तर म्हणजे तुझ्यामध्ये असलेली जी काही वैश्विक शक्ती आहे ती शक्तीच सगळीकडे आहे आणि ती नाम, रूप, व्यवहार या माध्यमातून ती व्यक्त होती आहे. ते व्यक्तमध्ये आपला देहही आलं, आपले विचार आले, आपले मन आलं, ही झाडं आली, झुडपं, सगळी जे काय विश्वामध्ये आपल्याला जे काय ब्रह्मांडात बघायला मिळतं ते सगळं त्या वैश्विक शक्तीची व्यक्त अवस्था. म्हणून ते ब्रह्म हे एकच सत्य आहे आणि जगन मिथ्या म्हणजे काय, मिथ्या म्हणजे काय, त्याच्यातूनच ते निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याला मिथ्या म्हटलेलं आहे, कारण ते कायमस्वरूपी नाही आहे, ते बदलणारं आहे. ब्रह्म हे एकच सत्य आहे. म्हणजे तू एकटाच खरा आहेस आणि बाकी सगळं असत्य म्हटलं आहे. थोडं अवघड वाटतं समजून घ्यायला, परंतु आपण जर का हे रिपीट ऐकलं, रिपीट समजून घेतलं तर हळूहळू आपलं मन एकाग्र व्हायला लागतं आणि आपल्याला गोष्टी समजायला लागतात. आणि हेच समजून घ्यायचं आहे की नक्की आपल्याला जीवनात साध्य काय करायचं आहे, की आपलं खरं अस्तित्व, आपलं खरं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचे आपलं प्रत्यक्षात काही देणं घेणं नाही आहे. जे काही देणं घेणं आहे ते आपल्याच देह माध्यमाशी आहे, आपल्या विचार बुद्धी माध्यमाशी आहे. आपण ज्या वंशात जन्माला आलो त्या वंशातल्या विषयांशी आहे, आपल्याशी नाही आहे. कारण आपण सगळे विटनेस कॉन्शियसनेस आहोत, पण अज्ञानानं आपण जे काही कर्म करतो त्या कर्मपरत्वे आपल्या सगळे विषय विचार हे सगळे आपल्या वाट्याला येतात. त्याप्रमाणे हे सगळं प्रपंच चालू असतो आणि तो कळल्या क्षणी आपण त्याच्यातून एक्झिट होतो. त्यालाच मुक्ती म्हटलेलं आहे. मुक्ती म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की आपलं खरं स्वरूप, आपलं निजस्वरूप हे ब्रह्मचैतन्य आहे, आत्मन आहे म्हटलेलं आहे. म्हणजे आपण खरं आपला जो आत्मा आहे तोच आपण आहोत आणि तो कधीच बदलत नाही. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे, तो मोडून मोडत नाही, तो जाळून संपत नाही, तो पाण्यात घालून काहीही केला तो संपतच नाही, कारण तो एकच खरा आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. त्याचे तुकडे करता येत नाहीत, तो फोडता येत नाही, मोडता येत नाही, काय असंख्य गोष्टी सांगितल्या आहेत. कारण तो कशातच सापडत नाही, कारण त्याला अनुभवायचं माध्यमच नाही आहे. हा एक आणि खूप वेगळा विषय येतो, तो आपण हळूहळू समजून घेऊया.
सगळ्यांचा प्रश्न असतो की मग ते जे चैतन्य आहे, आपलं जे खरं अस्तित्व आहे, ते समजून कसं घ्यायचं. त्यालाच इजनेस म्हटलेलं आहे. आपण सगळ्या गोष्टी अनुभवतो कुठल्या तरी माध्यमानं. समोर ठेवलेली खुर्ची दिसते आहे, डोळे हे समजून घेण्याचं आहे, बघण्याचं माध्यम आहे. ती खुर्ची आहे हे आपलं माइंड, आपली बुद्धी आता आकलन करते. डोळ्याने बघितलं आणि मग ते विषय तो बुद्धीला गेला की बुद्धी विचार करते काय असेल. मग तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणे ह्याच्या अगोदर बघितली आहे का अशी वस्तू, असा विचार करते. आणि त्याला कळतं की ह्याच्या अगोदर ही वस्तू बघितली आहे आणि त्याला खुर्ची म्हणतात आणि ती खुर्ची आहे. समोर घड्याळ लावलेलं आहे, घड्याळाकडे बघितलं, डोळ्याने बघितलं, डोळ्यांनी सांगितलं ती वस्तू. आता तो विषय खूप मोठा आहे की ती वस्तू आपल्याला दिसती कशी, त्याच्यावर प्रकाश पडला आहे म्हणून. प्रकाश नसली तर ती वस्तू आपल्याला दिसलीच नसती. आता ते घड्याळ आहे हे कसं कळलं, कारण आपल्या बुद्धीला, आपल्या सबकॉन्शियसमध्ये माहिती आहे की ही जी अशी वस्तू आहे की त्याच्यात 2 काटे आहेत आणि ते टकटक टकटक फिरत आहेत, तर त्याला घड्याळ म्हणतात. ह्याची आधी नोंद आहे म्हणून डोळ्यांनी बघितल्यानंतर ते घड्याळ आहे हे आपल्याला कळलं. कुठल्याही वस्तू ह्या त्याच्यावर पडलेल्या उजेडामुळे आपल्याला त्या दिसतात आणि ते बघण्याचं काम आपले डोळे करतात आणि त्याच्यातून ते आपल्या बारीक स्नायूतून आपल्या बुद्धिमाध्यमाकडे तो विषय जातो आणि मग त्याचं आपल्याला आकलन होतं. तसंच ऐकण्याचं आहे. एखादा आवाज ऐकल्यानंतर घंटेचा टांगण वाजला आणि एखादी गाय ओरडली, म्हणजे गाईचं हंबरणं आणि घंट्याचा आवाज हे दोन्ही भिन्न आहेत, परंतु ते आपल्याला कळतात. कान हे फिक्स आहेत, परंतु त्याच्यातून, त्या ध्वनिलहरीतून ज्या काही गोष्टीचं आकलन होतं ते बुद्धिमाध्यमाला होतं. मग ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. ह्याच्या अगोदर कधी आवाज ऐकला होता का, हा आवाज ऐकला म्हणजे तो घंटेचा आवाज आहे, कारण देवळामध्ये तो ऐकलेला आहे, असं म्हणून आपण ठरवतो की तो घंटेचा आवाज आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्याचं माध्यम आहे आपल्याच ठिकाणी. म्हणजे विश्वात जे काही आपण अनुभवत असतो ते अनुभवण्याचं माध्यम आहे. फक्त आपण स्वतः कोण आहोत हे अनुभवायचं माध्यमच नाही आहे, पण आपण आहोत एवढं आपल्याला कळतं आहे. आता एवढं सांगणंच हा विषय आज आपण इथंच थांबवूया. ह्याच्याबद्दल चिंतन मनन करण्यासारखं आहे. आपण आहोत हे आपण अमान्य करू शकत नाही, पण कुठल्या माध्यमाने आपण आपल्याला अनुभवतो आहे. हात माझा आहे म्हणतो, हात खाली वर करतो, कारण हात हललेला आपल्या बुद्धीला कळतो आहे. कारण आपण विचाराने ठरवलं की आपण आता हात हलवूया, म्हणून आपला हात हलला. म्हणजे बुद्धी विचार म्हणजे बुद्धीला कळतं आहे, कारण बुद्धी हे माध्यम आहे हात हल्ला म्हणून. आता मी पांढरा शर्ट घातलेला आहे, हे डोळ्यांना दिसतं आहे, म्हणजे डोळे हे त्याचं माध्यम आहे. आता मी मोबाईलवरून तुम्हाला जे काही सांगतो आहे ते रेकॉर्ड करतो आहे, ते मला दिसतो आहे, कारण तो समजण्याकरता बुद्धी हे माध्यम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी माध्यम आहे. पण मी आहे हे समजण्याकरता कुठलं माध्यम आहे? कुठलंच नाही आहे. एवढंच कळतं आहे की मी आहे. आपण आपलं अस्तित्व अमान्य करू का? नाही करत. कुठल्या माध्यमाने आपण स्वतःला अनुभवतो आहे? डोळ्याने अनुभवतो आहे का आरशात आहे म्हणून मी आहे, आरसा काढल्यानंतर मी नाही आहे? असं नाहीच होत. आरशासमोर आपण दिसतो, आपलं प्रतिबिंब दिसतं, मी आहे म्हणतो, पण आरसा नाहीसा झाल्यावर मी नाहीसा होतो का? नाही होत. विचार करायला लागल्यानंतर आपल्याबद्दल आपण विचार करतो, पण विचार थांबले म्हणून काय आपलं अस्तित्व संपत नाही. कुणीतरी आपल्याला हाक मारले की लगेच आपण तिकडं वळून बघतो आणि ओ म्हणतो आणि जातो तिकडं. मग ह्या ज्या काही गोष्टी घडतात त्या त्याच्याकरता माध्यम आहे. म्हणजे कानाने आपल्याला हाक ऐकू आली, कुणीतरी आपल्याला इशारा करून बोलवतं आहे म्हणून आपण जातो, आरशात बघतो म्हणून आपलं अस्तित्व कळतं. परंतु ते आहे म्हणूनच आपलं अस्तित्व आहे की आपलं अस्तित्व आहेच? आपलं अस्तित्व आहेच आणि ते आपण अमान्य करू शकत नाही, कारण आपल्याला कळतं आहे, पण त्याला माध्यम नाही आहे. आपण आपला इजनेस जो आहे, आपण मी म्हणून जो स्वतःला संबोधतो तो कळतो आहे म्हणून, पण कुणामुळे हेच कळत नाही आहे. विचार करतोय म्हणून मी आहे का बघतोय म्हणून मी आहे का माझाच आवाज मी ऐकून रेकॉर्ड करून पुन्हा ऐकतोय म्हणून मी आहे का आरशात दिसतोय म्हणून मी आहे? तर ह्या सगळ्याच गोष्टीचं उत्तर नाही आहे, पण मी आहे हे सत्य आहे. हा चिंतन मनन करण्याचा विषय आहे. तर पुढील भागामध्ये आपण ह्याच्याच विषयाला कनेक्टेड पुढले सगळे विषय घेऊया. खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा एकदा ऐकून नाही समजत, कारण मी सुद्धा गेले वर्षभर एक एक विषय घेऊन कायम सारखं चिंतन मनन, सारखं ऐकायचं, सारखं त्याच्याबद्दल चिंतन मनन करायचं. त्यावेळेला कुठं हळूहळू थोडासा विषय आत उतरायला लागतो. खूप मोठा विषय आहे,
मी आता जो तुम्हाला सांगतो तो खूपच थोडा आहे प्रत्यक्षात, पण तोही अवघड वाटतो समजायला. कारण मला सारखं आता हा एपिसोड सुरू केल्यापासून भरपूर मेसेज यायला लागले, फोन यायला लागले. खूप महत्त्वाचा विषय आहे, जरा अवघड आहे, पण पुन्हा पुन्हा ऐकतो आहे. कारण पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय त्याच्यातले बारकावे नाही समजणार. म्हणजे स्वतःचं अस्तित्व आहे हे आपल्याला कळतं आहे, परंतु ते अनुभवण्याचं माध्यम आपल्यापाशी काय आहे ह्याचं मात्र आपल्याला ज्ञान नाही आहे. तर आता आपण पुढल्या भागामध्ये ह्याच्याच विषयी पुढील आणखीन विषय आपण घेऊया. नमस्कार.